अशोकाच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्य आणि आधुनिक भारताच्या पूर्वेकडील स्थित कलिंगच्या स्वतंत्र राज्य यांच्यात हे युद्ध झाले. कलिंग प्रदेश त्याच्या समृद्ध संस्कृती आणि व्यापारासाठी ओळखला जात होता आणि त्याने विस्तारित मौर्य साम्राज्याला एक जबरदस्त विरोधक सादर केले. परिणामी मौर्य साम्राज्य आणि कलिंग साम्राज्य यांच्यात युद्ध झाले. कलिंग युद्ध अत्यंत क्रूर होते आणि परिणामी दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. अपार दुःख, मानवी जीवनाची हानी आणि संघर्षामुळे झालेली विध्वंस यामुळे अशोकाला खूप त्रास झाला. युद्धाची भीषणता आणि त्यामुळे होणारे दुःख पाहून अशोकाच्या हृदयात मोठा बदल झाला. कलिंगमधील त्याच्या कृत्याबद्दल त्याला पश्चाताप आणि अपराधीपणाची भावना होती आणि युद्धाच्या मानवी आणि नैतिक किमतीमुळे तो खूप प्रभावित झाला. अशोक विजयादशमी ही संज्ञा सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धातील विजयाच्या 10 दिवसांनंतर झालेल्या ऐतिहासिक उत्सवावरून निर्माण झाली आहे. याच दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माच्या मार्गाची सुरुवात केली आणि त्यांच्या जीवनातील एक परिवर्तनात्मक क्षण होता. भीषण कलिंग युद्धानंतर त्यांनी हिंसाचाराचा त्याग केला आणि बौद्ध धम्माची तत्त्वे स्वीकारली. या 10 दिवसाच्या कार्यक्रमात 10व्या दिवशी एक महत्त्वाचा क्षण समाविष्ट होता, जेव्हा सम्राट अशोक त्याच्या राजघराण्यासोबत आदरणीय बौद्ध भिक्खू बनते मोगलीपुत्र तिष्य यांच्याकडून धम्माची शिकवण प्राप्त झाली. या धम्म दीक्षेनंतर अशोकाने आपल्या प्रजेची मने बलाने किंवा धम्मग्रंथाने नव्हे तर शांती आणि अहिंसेने जिंकण्याची प्रतिज्ञा केली. बौद्ध धर्माचा प्रचार करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेनुसार अशोकाने उल्लेखनीय प्रयत्न केले, ज्यात हजारो स्तूपांचे बांधकाम, शिलालेख आणि धम्मस्तंभाची स्थापना आणि बौद्ध धर्माच्या विस्तारासाठी आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना बौद्ध भिक्खू म्हणून श्रीलंकेत पाठवणे, जिथे त्यांनी 84,000 स्तंभ उभारले. त्यांनी आपली संसाधने धम्माच्या सेवेत गुंतवली, जे दान आणि कल्याणासाठीचे त्यांचे समर्पण प्रतिबिंबित करते. सम्राट अशोकाने या दिवशी केलेल्या घोषणेवर, ज्याला दसरा म्हणून ओळखले जाते, त्याच्या राजेशाही अधिकारावर शिक्कामोर्तब केले गेले आणि त्याने आपल्या क्षेत्रातील लोकांना अशोक विजयादशमी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित केले. हे सण बौद्ध धर्माच्या प्रचाराशी जोडलेले आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 5 लाख अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला. सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा पट खूप मोठा आहे, मात्र त्यांच्या कार्याचा लसावी काढायचा झाल्यास दलित समाजाच्या व्यक्तींना मनुष्याचा दर्जा मिळवून देणं, त्यांचा आत्मसन्मान वाढवणं आणि आत्मोद्धार करण्यास समर्थ करणं ही त्यांच्या आयुष्याच्या मुख्य कार्य होते. दलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य आपलं वेचलं. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मला बौद्ध धर्म आवडतो कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत, ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनाला याची आवश्यकता आहे. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन. 1935 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याची घोषणा केली.
मात्र प्रत्यक्ष कृती करायला त्यांना 21 वर्ष जावी लागली. या काळात त्यांनी सर्व धर्माचा तौलानिक अभ्यास केला. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केले. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. श्री बुद्धाच्या चरणावरती, श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा दिली भीमाने, मंगल दिन तो